नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BA द्वितीय वर्षाच्या इसवी सन पूर्व 350 ते 600पर्यंत 650पर्यंतचा इसवी सन 650पर्यंतचा इतिहास या पेपरमधील अभ्यासक्रमातील मुद्दे आपण अभ्यासणार आहोत. आत्तापर्यंत आपण साधनांचा आढावा घेतला. यानंतर आता आपण आज शुंग वंश याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. थोडक्यात आजच्या लेक्चरमध्ये जे राजकीय वंश आपण अभ्यासणार होतो किंवा जे राजकीय वंश अभ्यासाला आहेत त्याविषयी चर्चा करणार आहोत. तर शुंग व कण्व वंश. तर शुंग वंश हा प्राचीन भारतातील अत्यंत महत्त्वाचा वंश होता. मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर उत्तर भारतामध्ये जी सत्ता प्रस्थापित झाली तर ती शुंग वंशाची होती. शुंग वंशाविषयी असं म्हणतात, असा पुरावा आहे की मौर्य साम्राज्याचा शेवटचा जो सम्राट आहे बृहदत्त, या बृहदत्ताचा त्याचा सेनापती किंवा सरदार पुष्पमित्र शुंग याने त्याचा खून केला आणि मौर्य साम्राज्याची गादी हस्तगत केली आणि मौर्य साम्राज्याचं उच्चाटन करून शुंग घराण्याची स्थापना त्याने केलेली आपल्याला दिसते. मित्रांनो, प्राचीन कालखंडामध्ये शुंग वंशाची जी सत्ता होती ती जवळपास 112 वर्ष हे राजघराणं सत्तेवर राहिलेलं आपल्याला दिसते. त्याच्यानंतर शुंगानंतर कण्व घराणं यांनी अत्यंत म्हणजे साधारणतः 30 वर्षाचा कालखंड कण्व घराणं राजसत्तेवर होतो. परंतु शुंग घराणं ज्याची सत्ता पुष्पमित्र शुंग याने स्थापन केली ते जवळपास 112 वर्ष होतं. साधारणतः मौर्य सत्तेचा ऱ्हास हा इसवी सन पूर्व 187 मध्ये झालेला आहे. म्हणजे इसवी सन पूर्व 187 आणि इकडे नंतरच्या कालखंडामध्ये जो गुप्त साम्राज्य आहे जे मला वाटतं साधारणतः इसवी सन 320 मध्ये म्हणजे स्थापितच झालेलं होतं ते. तर म्हणजे इसवी सन पूर्व 187 मौर्य साम्राज्याच्या अस्तापासून ते इसवी सन 320 म्हणजे गुप्त सत्तेची स्थापना होईपर्यंत साधारणतः 500-550 वर्षाचा जो कालखंड आहे, 500 वर्ष समजा 500 वर्षाचा होईल तो 500 वर्षाचा जो कालखंड आहे तो भारतीय इतिहासामध्ये डार्क एज किंवा त्याला काय म्हणता येईल डार्क पिरियड अंधकारमय युग असं म्हटलं जातं. कारण की ह्या काळातील फारसा इतिहास आपल्यासमोर उपलब्ध नाही. कारण या काळात आपल्याला माहिती आहे आता शुंग कण्व इकडं आणि तिकडे खारवेल अशा राजवटी अस्तित्वात आल्या तरी शुंग आणि म्हणजे शुंगानंतर म्हणजे मौर्यांच्या उच्चाटनानंतर गुप्त कालखंड इसवी सन 320 मध्ये म्हणजे गुप्त सत्ता स्थापन होईपर्यंत अनेक परकीय प्रवाशांनी म्हणतात की अनेक परकीय सत्तांनी भारतावर आक्रमण केलेले आहे. त्याच्यामध्ये शक होते, कुशाण होते, ग्रीक होते. म्हणजे ह्या सगळ्या आक्रमकांचा हा कालखंड आहे आणि मोठ्या प्रमाणात इतिहास आपल्याला उपलब्ध नाही. त्याच्यामुळं आपण ह्या काळात काय म्हटलेलं आहे अंधकारमय युग असं म्हटलं गेलेलं आहे. असं असलं तरी दक्षिणेमध्ये मात्र सातवाहनांची सत्ता प्रस्थापित झालेली आपल्याला दिसते. मग शुंग आणि शुंगांचे शुंगाच्या नंतर आलेला कण्व या काळामध्ये जी राजसत्ता स्थापित झाली ह्या राजसत्तेच्या अभ्यासाविषयी कुठली साधने आपल्याकडे उपलब्ध आहेत हे आपण आता बघू. तर शुंग घराण्याची म्हणजे कुठली साधने आहेत तर त्याच्यामध्ये आपण मागे बघितलं साधनांमध्ये हर्षचरित्र म्हणजे राजा हर्षवर्धनाच्या कालखंडात बाणभट्टाने लिहिलेलं जे हर्षचरित्र होतं ते हर्षचरित्रामध्ये पुष्पमित्र शुंगाने
कशा पद्धतीने मौर्य सम्राटाचा म्हणजे मौर्य सम्राटाचं उच्चाटन करून म्हणजे मौर्य सम्राटाचा खून करून शुंगाची स्थापना शुंग घराण्याची गादी कशी स्थापन केली याविषयी आपल्याला माहिती मिळते. जरी हर्षचरित्र हे 6व्या म्हणजे 600 वर्षानंतर म्हणजे शुंग घराण्याच्या स्थापनेनंतर 600 वर्षानंतर जरी बाणभट्टाने हर्षचरित्र लिहिलं असलं तरी त्याच्यामध्ये शुंग घराण्याच्या राजस्थापनेची राजसत्तेची कशा पद्धतीने राज्यसत्ता स्थापन झाली याविषयी आपल्याला महत्त्वाची साधन म्हणून म्हणजे माहिती मिळते आणि महत्त्वाचं साधन म्हणून हर्षचरित्र आपल्याला उपयोगी पडतं. बघा ह्या काळामध्ये आपण बघितले कालिदासाने वेगवेगळे नाटक लिहिलेले. दुसरा जो ग्रंथ आहे कालिदासाचं एक कुठलं नाटक होतं ते काय होतं मला वाटतं मालविका अग्निमित्र नावाचं जे त्याने नाटक लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये विदर्भकन्या मालविका व पुष्पमित्र शुंग याचा मुलगा अग्निमित्र यांची प्रेम कहाणी आहे. मग ह्या नाटकातून आपल्याला म्हणजे कालिदासाच्या ह्या कलाकृतीतून कालिदासाचं मालविका अग्निमित्र या कृतीतून ह्या नाटकातून ह्या साहित्यातून आपल्याला तत्कालीन शुंग घराण्याविषयी बरीचशी माहिती आपल्याला उजेड येते. म्हणजे शुंग घराण्याची तर येते, परंतु अग्निमित्र आहे त्याने किती वर्ष राज्य केलं होतं किंवा काय याविषयी बरीच माहिती त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर बघा पणिनी नावाचा जो व्याकरणकार त्याने जो ग्रंथ लिहिलेला आहे अष्टाध्यायी. पणिनीच्या अष्टाध्यायी ह्या ग्रंथात सुद्धा पुष्पमित्रबद्दल भरपूर माहिती आहे. पुष्पमित्र शुंग, त्याचं शुंग घराणं, त्याने त्याचं गोत्र, त्याचा वंश, त्याने म्हणजे पत्करलेला मार्ग, त्याने केलेला मौर्यांचा पराभव, त्याने स्थापन केलेलं राज्य, सगळ्यात त्याच्यामध्ये गोत्र आणि त्याच्या राजसत्तेविषयी महत्त्वाची माहिती देणारा ग्रंथ म्हणजे पणिनीचा अष्टाध्यायी हा ग्रंथ आहे. बघा उपनिषदे आहेत. बृहदारण्य नावाचं उपनिषद आहे, त्याचेसुद्धा आहे. बौद्ध साहित्य जे आहे दिव्यावदान नावाचा एक ग्रंथ आहे बौद्धांचा, तर त्याच्यामध्ये सुद्धा शुंग घराण्याची माहिती आहे. दिव्यावदान आहे. नंतर तारानाथ ह्या तिबेटी इतिहासकाराचं लेखन आहे म्हणजे तोही बौद्धच होता. आणि परत मेरुतुंग व थेरावली ह्या जैन ग्रंथ आहेत. या ग्रंथातही ती थोडीशी माहिती आपल्याला भेटते. म्हणजे थोडक्यात दिव्यावदान आणि थेरावली इत्यादी ग्रंथातून म्हणजे बौद्ध आणि जैन ग्रंथातून आपल्याला पुष्पमित्र शुंगाची माहिती मिळत असली तरी या ग्रंथातून म्हणजे बौद्ध ग्रंथात पुष्पमित्र शुंगाला बौद्ध धर्माचा शत्रू म्हणून दाखवलेला आहे. कारण की शुंग घराणं हे वैदिक घराणं होतं आणि त्या काळात ब्राह्मणी सत्तेची स्थापना झाली होती. साहजिकच ते बौद्ध धर्मामध्ये त्यांना मग बौद्धांचं बौद्ध धर्मात शत्रू म्हटल्या गेलेले आहे. कारण की त्या काळात अनेक भिक्षूंचे अनेक काय म्हणतात त्याला विहारांचे संग्रहालयांचे काय म्हणतात त्याला वेतन भेट दान हे कमी करण्यात आलेले होते. आणि त्यांनी त्या साहजिकच तो वैदिक धर्माचा असल्यामुळं त्यांनी छोट्या मोठ्या भारतभूत वगैरे सांची स्तूपाचं जरी सुशोभीकरण केलं असलं बांधकाम केलं असलं तरी मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माकडे दुर्लक्ष करून ब्राह्मणी धर्माकडे त्यांनी आपले लक्ष वळवलेले दिसते. कारण ह्या कालखंडातच बघा म्हणजे शुंग आणि कण्व ह्या ब्राह्मणी सत्ताधीश असल्यामुळे ह्या काळातच मनुस्मृतीसारखा ग्रंथ विकसित झालेला आपल्याला दिसतो. शुंगांची आपल्याला नाणी उपलब्ध नाहीत. जरी शुंग ही सत्ता ब्राह्मणी आहे आणि त्याच्या म्हणजे जे प्राचीन साहित्य आपल्याला उपलब्ध आहे त्या साहित्यामधून आपल्याला असं लक्षात येतं की पुष्पमित्र शुंगाने त्याच्यानंतरच्या राजांनी अनेक राजसूय यज्ञ अश्वमेध यज्ञ केलेले आहेत. त्यामुळे त्यांनी नाणी टाकली नसेल किंवा नाणी काढली नसेल असं म्हणता येत नाही.
परंतु त्याची नाणी उपलब्ध नाहीत. त्याचा म्हणजे शुंगकालीन एक एक शिलालेख आहे भारतहूत, म्हणजे मध्य भारतात भारतहूत येथे शुंगकालीन शिलालेख सापडले आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला शुंग घराण्याची आपल्याला माहिती मिळते. आता दुसरा मुद्दा येतो की आपण आता बघितलं शुंगांनी कशी गादी बळकावली. पुष्पमित्र शुंगाने मौर्य साम्राज्याचा कसा खून केला बृहदत्ताचा, त्याच्यानंतर कुठले ग्रंथ, साहित्य, साधनं यांच्या सहाय्यानं आपल्याला ह्या शुंग घराण्याचा अभ्यास करता येतो. तर त्याच्यामध्ये त्याच्यावरून आपल्याला आणखी हेही कळता येतं की पुष्पमित्र शुंग हा कुठल्या वंशाचा किंवा कोण होते याची सुद्धा आपल्याला माहिती मिळते. तर याच्यामध्ये एक मात्र निश्चित आहे, पुष्पमित्र शुंग हा त्याच्या वंशाबद्दल जरी म्हणजे अनेक मतभेद असले तरी तो ब्राह्मण होता, हे मात्र अनेक इतिहासकार मान्य करतात. अनेक साधनं त्याला दुजोरा देतात, अनेक साधनं त्याचे गोडवे गातात. याबद्दल आपल्याला माहिती कशात भेटते, तर पणिनीचा आपण म्हणलो ना, आत्ता बघितलं पणिनीचा अष्टाध्यायी हा जो ग्रंथ आहे, त्यांनी जे व्याकरणपर ग्रंथ लिहिलेले आहे. तर त्या ग्रंथात त्यानं पुष्पमित्र शुंगाला भारद्वाज गोत्री ब्राह्मण म्हटलेलं आहे. इथं तो ब्राह्मण होता, पण त्याचं गोत्र कुठलं होतं, तर भारद्वाजी गोत्र त्याचं होतं. तर मात्र कवी कालिदासाने त्याचं जे काव्य आहे, त्याचं जे कलाकृती आहे मालविका अग्निमित्र, त्याच्यामध्ये तो म्हणतो हा कश्यप गोत्री होता. कश्यप म्हणजे थोडा हलका होता, म्हणजे कश्यप गोत्री होता असं कालिदासाचं म्हणणं आहे. तर डॉक्टर किथ नावाचा इतिहासकार आहे, तर ते म्हणतात शुंग हे ब्राह्मण होते. तर बौद्ध साहित्यामध्ये पुष्पमित्र शुंग हा मौर्याच्या पुरोहिताचा मित्र आहे असं म्हटले. तर बऱ्याच ठिकाणी त्यांना काय म्हटलेलं की मौर्य संबंधातून उत्पन्न झालेला वंश म्हणजे शुंग वंश होय. साहजिकच ब्राह्मणी ग्रंथ, उपनिषद, मनुस्मृती हे शुंगांना ब्राह्मण असे म्हणतातच. शुंग आपण आत्ताच बघितलं की शुंग घराण्याची स्थापना ही सम्राट बृहदत्ताच्या वधानंतर, म्हणजे शेवटचा सम्राट जो बृहदत्त होता मौर्य घराण्याचा, त्याचा सेनापती पुष्पमित्र शुंगाने त्याचा खून केला आणि तेथे शुंग घराण्याची स्थापना केली. असं असलं तरी प्रजेचा त्याला फारसा विरोध झाला नाही आणि नंतरच्या काळात त्याने मौर्य सैन्य आणि प्रजा हळूहळू आपल्या बाजूकडे वळवण्यात तो यशस्वी झालेला दिसतो. अशा प्रकारे शुंगांची म्हणजे प्राचीन भारतीय इतिहासामध्ये स्थापना आपल्याला झालेली दिसते. शुंगांचं जर योगदान बघितलं आपल्याला तर ते आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आत्तापर्यंत म्हणजे शुंग घराण्याची स्थापना, शुंग घराण्याची साधनं आणि शुंग घराण्याच्या स्थापनेनंतर त्यांचं गोत्र कुठलं होतं याविषयी काही अडचण असल्यास आपण पुढच्या लेक्चरमध्ये त्याची चर्चा करणार आहोत. कारण की पुढच्या लेक्चरमध्ये सविस्तरपणे शुंग घराण्यातील राजे आणि त्यांचं योगदान याविषयी आपण बोलणार आहोत. धन्यवाद. नमस्कार. सत्साई.